त्यामुळे नेक्स्ट पार्ट आपण आज पाहणार आहोत. प्रॉब्लेम बेस्ड ऑन चेन रूल. चेन रूल म्हणजे काय बघा. समजा 10 लेडीज आहेत. 10 लेडीज आहेत. ते एखादं शेत आहे. त्यानं कापूस वेचण्याचं काम केलं. 10 लेडीज. ते एका दिवशी 10 एकर शेती हे करू शकतात. कापूस हे करू शकतात. म्हणजे 10 एकरातला कापूस हे करू शकतात. वेचू शकतात. आता जर आपण हे 10 चे 15 लेडीज केल्या. हे जे आधी 10 एकरातलं कापूस वेचत होते. त्याला जास्त हे करतील. 10 लेडीज 10 एकर मधलं कापूस वेचून घेऊ शकत होते. आता हे जास्त करतील. 15 एकर करतील. किंवा मग समजा हे 10 लेडीज आहेत. हे दिवसाला 8 तास काम करतात. तर ते एका दिवसात काही क्विंटल कापूस वेचून काढतात. जे काही नेक्स्ट क्विंटल. आता ह्या 10 लेडीज जर याने दिवसाला 12 तास काम केलं, हे एक्स प्लस काहीतरी जास्त करतील. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य असं आहे की जर नंबर ऑफ वर्कर किंवा नंबर ऑफ मेन्स हे वाढवले तर काम सुद्धा वाढते. किंवा त्याचे कामाचे दिवस वाढवले, कामाचे तास वाढवले तर काम सुद्धा जास्त होते. म्हणजे हे लेडीज जर आपण वाढवल्या तर काम जास्त होईल. म्हणजे काय चेन रूल म्हणजे काय की नंबर ऑफ मेल्स किंवा वर्कर किंवा नंबर ऑफ डेज दे वर्क हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असते वर्क सोबत. हा चेन रूल म्हणजे ह्याच्यामध्ये अशी चेन असते यांची. आपण क्वेश्चन बघू. 24 men working 8 hours a day can finish work in 10 days. बघा 24 माणसं आहेत. ते 8 तास काम करतात म्हणजे 8 आवर आणि ते काम कंप्लीट करतात 10 दिवसात. आता काम कसं राहील. कामवाल्याला माहित नाही कोणतं दिलेलं आहे. जेव्हा कोणतंच कामवाल्याला असं दिलेलं नसते की हे काम आहे ते काम आहे दिलेलं नसतं काम किती आहे ते आपण त्याला कन्सिडर काही पण करू शकतो. एक करू शकतो, एक्स करू शकतो, वाय करू शकतो, झेड करू शकतो किंवा काही पण करू शकतो. तर आपण फास्टर कॅल्क्युलेशनसाठी एक काम वर्किंग ॲट रेट ऑफ द 10 hours पर डे. मला दुसरं दिलेलं 10 hours पर डे. द नंबर ऑफ मेन रिक्वायर्ड टू फिनिश द वर्क इन 6 days. आपल्याला विचारलेलं आहे किती माणसं लागतील. 10 hours पर डे. माणसं विचारलेली आहेत किती 6 दिवसात. काम सेम आहे, सेम डेज. 10 10 कॅन्सल. 6 एक 6, 6 चूक 24. 24 माणसं 8 आवर्स काम 10 दिवसात. आता विचारलेलं आहे की 10 तास काम करतात 6 दिवसात. 10 तास काम करतात 6 दिवस लागतात. तर नंबर ऑफ मेन्स किती. 6 एक 6, 6 चूक 24. इथं 6 एक 6, 6 चूक 24. 10 10 कॅन्सल. 4 8 32. म्हणजे 1 अपॉन 32 अपॉन एक्स इज इक्वल टू 1. एक्स इज इक्वल टू 32. मग आपली एक्स ची व्हॅल्यू किती आली 32. म्हणजे किती लोक लागतील ते काम करायसाठी. 10 तास जर त्यांनी काम केलं 6 दिवस काम करायचं आहे तर किती लोक लागतील 32 लोक लागतील. आन्सर ऑप्शन बी. नेक्स्ट बघा. इफ 12 मेन और 18 वुमेन. याचा अर्थ बघा काय आहे. म्हणजे 12 माणसं किंवा और 18 वुमेन. आता हे असं आहे किंवा मला एखाद्या तुम्ही चहा पिता की कॉफी. एखादा काय म्हणते चहा किंवा कॉफी काहीही चालेल. म्हणजे काय चहा किंवा कॉफी हे सारखंच आहे माझ्यासाठी. चहा किंवा कॉफी काहीही द्या. त्याचा अर्थ तसा आहे ना. सेम हिअर. सेम इथं जसं आहे की 12 मेन और 18 वुमेन. म्हणजे 12 मेन इज इक्वल टू 18 वुमेन. याचा अर्थ काय बेशक 12 6 भाग देते. 10 दुनी 12 10 त्रिक 18 म्हणजे 2m इज इक्वल टू 3w. आपला आला. आता बघा आपल्याला काय दिलं. कॅन रीप फील्ड इन 14 डेज. तर आपण 12 वुमेन 18 वुमेन कॅन रीप फील्ड म्हणजे
14 दिवसात ते हे करू शकतो. देन वर्किंग ॲट द सेम रेट 8 मेन अँड 8 मेन अँड 16 वुमेन म्हणजे 8 माणसं आणि प्लस 16 वुमेन हे किती दिवसात करतो? नंबर ऑफ डेज आपण एक्स करू वर्क 1. 18 वुमेन इंटू 14 डेज 8 एम म्हणजे काय 2 एम म्हणजे 3 डब्ल्यू तर 8 एम म्हणजे याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर याला 4 केलं 12 डब्ल्यू बेचूक 8 3 चूक 12 तर 8 एम म्हणजे 12 डब्ल्यू अपॉन प्लस 16 डब्ल्यू इंटू एक्स 1 18 डब्ल्यू इंटू 14 डी अपॉन हे बघा 28 डब्ल्यू या दोघांची बेरीज इंटू एक्स डी इज इक्वल टू 1 14 एक 14 14 दोन्ही 28 बे एक बे बे ना 18 9 अपॉन एक्स इज इक्वल टू 1 एक्स इज इक्वल टू 9 आन्सर ऑप्शन कॉन्सेप्ट समजून घ्या हा जो कॉन्सेप्ट आहे की 12 मेन और 18 वुमेन म्हणजे काय 12 मेन और 18 वुमेन म्हणजे 12 मेन जेवढं काम करतात एका दिवसात तेवढंच 18 वुमेन करतात म्हणजे हे सारखेच आहेत म्हणजे एक काम करायला 12 माणसांना जेवढा वेळ लागतो तेवढाच 18 महिलांना लागतो म्हणून हे आपलं याला आपण हे केलं कॅल्क्युलेशन केलं आणि आफ्टर कॅल्क्युलेशन गेट x is equal to 9 आन्सर ऑप्शन नेक्स्ट बघा 2 मेन अँड 5 वुमेन 2 मेन अँड 5 वुमेन म्हटलं तर कॅन डू अ वर्क इन हे सर्व मिळून 12 दिवसात काम करू शकतो आणि 5 मेन अँड 2 वुमेन 5 मेन अँड 2 वुमेन कॅन डू अ वर्क इन 9 डेज आता आपल्याला याच्यावरून हे काढायचं आहे की मागच्या दिलं होतं किंवा 12 मेन इज इक्वल टू 18 वुमेन त्याच्यातून हे काढायचं आहे की एक माणूस म्हणजे किती माणसं बरोबर किती वुमेन काम करू शकतात त्याच्यासाठी काय करायचं आहे की आपण एक वर्क आहे त्याला सिंपल आता कॅल्क्युलेशन डी डी कॅन्सल 12 12 दुनी 12 दुनी 24 एम प्लस 12 म्हणजे 60 डब्ल्यू इक्वल टू 1 अपॉन नंबर 45 एम प्लस म्हणजे 24 एम प्लस 60 डब्ल्यू इज इक्वल टू 45 एम प्लस 18 डब्ल्यू 60 डब्ल्यू minus 18 W equal to 44 M minus 24 M. आता बघा 42 W is equal to 5 अजून 4 गेले 1 राहिला 4 अजून 2 गेले 2 राहिले M म्हणजे 2W is equal to M 21 एका 21 21 दोन्ही 42 म्हणजे याचा अर्थ काय की M is equal to 2W म्हणजे एक माणूस किंवा 2 महिला एक काम करतात M is equal to 2. आता आपल्याला काय विचारलं ओनली 3 वुमेन कॅन फिनिश द सेम वर्क इन फक्त 3 वेळेला जर आपण हे झालंय तर ते किती दिवसात काम करतील आता कोणत्याही एका इक्वेशन मध्ये त्याची व्हॅल्यू टाकून द्यायची याच्यात काय 2M प्लस 5W इंटू 12 अपॉन आपल्याला विचारलं काय ओनली 3 वुमेन किती दिवसात करतील एक्स डे इक्वल टू 1 2M म्हणजे काय M म्हणजे 2W 2M म्हणजे काय M ची व्हॅल्यू 2W टाकल्या जाते 4W प्लस 5W into 12 upon 3W into x 4 and 5 9W into 12 upon 3W into x is equal to 1. 3 tricks, no, 5 tricks,
36. एक्स इज इक्वल टू 36. बघा एकदा परत. याच्यामध्ये आपल्याला हे दिलं होतं, दोन इक्वेशन दिले होते की टू मेन अँड म्हणजे प्लस 5 men कॅन डू द वर्क इन 12 days. दुसरं इक्वेशन दिलं होतं 5 men अँड 2 men कॅन डू द वर्क इन 9 days. याच्यावरून आपण त्यांची इफिशियन्सी काढली दोघांची, म्हणजे किंवा किती महिला इज इक्वल टू किती पुरुष. एम इज इक्वल टू 2W आला आपलं. त्याच्यावर म्हणजे आपल्याला विचारलं आहे ते कोणत्याही एका इक्वेशन मध्ये त्याची व्हॅल्यू टाकायची आणि आपला आन्सर काढून घ्यायचा. एक्स इज इक्वल टू 36 आलं, म्हणजे आपलं फक्त 3 महिलांनी जर काम केलं तर ते त्यांना 36 दिवस लागतील. नेक्स्ट बघा. सम पर्सन कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 12 days. सम पर्सन म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण काही करू शकतो. म्हणजे पी पी कॅन पी पर्सन कॅन डू द वर्क इन 12 days. 2 times the number of such person. 2p will do the half of the work in. आता हे वर्क किती दिवसात करतील? एक्स डेज मध्ये करतील. हे एक करत होता याचे हाफ हाफ करेल. हाफ म्हणजे 1/2. पी पी कॅन्सर, बे के बे बेसक 12. डी सुद्धा कॅन्सर. आता हा एक्स तिकडे जाईल, हा एक्स तिकडे गेला. विल डू द हाफ ऑफ द वर्क म्हणून आपण हाफ घेतला. याचा पहिला किती होतो वर्क, याचा हाफ, याच्यापेक्षा हाफ. एक तिकडे गेला आणि हाफ तिकडे गेला. 6 into 1/2. एक्स इज इक्वल टू 3. बघा, सम पर्सन म्हटलं म्हणून आपण किती पी ते 22 काम कम्प्लीट करतात. आता याच्यापेक्षा दुप्पट जे 2 times पर्सन विचार, नंबर ऑफ पर्सन विचारले, ते किती दिवसात काम कम्प्लीट करतील? जर यांना 12 दिवस लागतात, तर ते किती दिवसात काम करतील? जर काही लोकांना 12 दिवस लागतात, तर दुप्पट लोकांना 6 दिवस लागतील. ऑटोमॅटिक 5 असं आपल्याला कॅल्क्युलेशन न करता येते. आणि काम अर्ध केलं तर 3च दिवस लागतील. ह्या तोंडी सॉल्व्ह होणारा क्वेश्चन होता ओरली. नेक्स्ट बघा. इफ 12 men and 16 boys can do a piece of work in 5 days. आता बघा, 12 men and 16 boys can do a piece of work in 5 days. 13 men and 24 boys can do it in 4 days. And 24 boys can do it 4 days. Then the ratio of daily work done by the man to that of boy is. याच्यावरून आपला रेशो काढायचा आहे. म्हणजे ते एक माणूस म्हणजे एक महिला किती, एका महिलेचं काम हे किती महिला पुरुषांच्या बरोबरीचं आहे. कॅल्क्युलेशन करायचं. 12×5 = 60 m प्लस 80b इज इक्वल टू अपॉन इज इक्वल टू 1 अपॉन 4×52 m प्लस 4×96b इज इक्वल टू 1. 60m प्लस 80b इज इक्वल टू, जिकडे जाईल 52m प्लस 96b. एम जर एकाकडे घ्यायचे. 60m मायनस 52m इज इक्वल टू 96b मायनस 80b. आता हे बघा, 60तून 52 गेले म्हणजे 8m इज इक्वल टू 96 मधून 80 गेले म्हणजे 16b. म्हणजे m इज इक्वल टू 8 एका 8 दुणे 16 2b. असं जर असलं a इज इक्वल टू 2b, तर आपण रेशो कसा काढतो? हा 2 इथं काढतो आणि 1 इथं काढतो. याचा रेशो कसा येईल? m is to b 2:1. किंवा तसंही आपल्याला आन्सर तर 2:1 आला, तसं करायचं. m इज इक्वल टू 2b म्हणजे काय? m अपॉन b इक्वल टू 2. मग m हा 2, b हा 1, 2:1.
Answer option A. 15 men could finish a piece of work. 15 men can finish a piece of work in 15 men can 210 दिवसात करू शकतात. But at the end of the 100 days, 15 additional men are employed. In how many more days will work be complete? बघा 15 माणसं जे आहेत ते 210 दिवसात कंप्लीट करू शकतात. 210 दिवसात. आता इथं वर्क दिलेलं नाहीये. आपण जनरली काय करतो वर्क एक कन्सिडर करतो. पण इथे डेज नंबर ऑफ डेज चेंज झालेले आहेत. म्हणजे 15 तर आपण याचं वर्क काय करू या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे याला मल्टिप्लिकेशन येत आहे आपण फास्ट कॅल्क्युलेशन 1 to x करतो त्याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 15 0 0 15 1 15 5 चले 2 15 3 3150 एवढं वर्क आहे. बट ऍट द एंड ऑफ 100 डेज म्हणजे त्यांनी 100 दिवस काम केलं. कोणी 15 माणसांनी 100 दिवस काम केलं. जर 15 माणसांनी 100 दिवस काम केलं म्हणजे किती काम केलं 1500 काम केलं. काम करायचं किती होतं 3150. आता 3150 मधून 1500 काम केलं म्हणजे काम किती राहिलं 1650 काम राहिलं. बट ऍट द एंड म्हणजे 100 दिवस काम केलं किती केलं 1500 केलं. काम करायचं होतं 3150 आणि 100 दिवसानंतर त्यांना 15 लोक परत जास्त लावावं लागली. आधी लोक किती होती 15 आता परत जास्त लावलं म्हणजे 15 प्लस 15 30. आता किती मोर डेज विल बी वर्क किती दिवस जास्त लागतील हे विचारलेलं आहे. काम किती राहिलं 1650. 0 0 कॅन्सल 15 1 15 15 2 30. त्याला 5 न भाग इथे बघा आता काय बाकी आहे फक्त 210 डी एम एम कॅन्सल अपॉन 2x डी इज इक्वल टू 315 अपॉन 165. 5 न भाग देते 30 5 3 15 21 3 63 21 10 3 आणि हे 11 बे 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 5 10 म्हणजे x इज इक्वल टू 55. आन्सर ऑप्शन सी. बघा 15 मेन हे 210 दिवसात काम कंप्लीट करू शकतात. तर आपण इथे कन्सिडर काम 1 नाही करणार आहोत कारण यांनी बाकीचे नंबर दिलेले आहेत. नंबर डेज दिलेले आहेत किंवा याने अर्ध काम केलं मग सोडून गेलं तर ते जर 1 केलं तर आपल्याला ते कॅल्क्युलेशन थोडंसं लेंदी होईल. म्हणून आपण त्याचं काय करू काम जे आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं आपण दोघांचा. एलसीएम घेतला असतं तरी चाललं असतं पण ते मल्टिप्लिकेशन गेलो सिम्पल कॅल्क्युलेशनसाठी. तर ते 15 माणसांनी 210 दिवस काम केलं तर 3150 काम केलं. पण काय या 15 लोकांनी 100च दिवस काम केलं म्हणजे 1500 काम केलं. मी 3150 मधून 1500 काम केलं तर 1650 बाकी राहिलं. मग हे 1650 साठी त्यांनी परत 15 लोक जास्त लावले. आधी 15 होतेच परत 15 लावले म्हणजे 30 जण लावले. तर किती दिवसात काम कंप्लीट करतील? तर आन्सर ऑप्शन सी. बघा नेक्स्ट क्वेश्चन. 12 students working 5 hours a day can solve a certain number of problems in 8 days. तर हे 12 विद्यार्थी आहेत स्टुडंट्स आहेत ते 5 तास अभ्यास करतात. सर्टन नंबर ऑफ प्रॉब्लेम इन 8 डेज 8 दिवसात ते हे करतात काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. आता किती समजा ते आता आपण करू सर्टन नंबर ऑफ प्रॉब्लेम म्हणजे त्याला आपण पी करू किंवा क्यूब काही करू शकतो एक करू शकतो दोन करू शकतो एक पकडा एक समजून बघू. How many boys are needed to solve the 5 times the original number of problems if they work for at 4 hours a day? आता किती विद्यार्थी लागतील? एक स्टुडंट लागतील 4 तास जर त्यांनी अभ्यास केला 15 दिवसामध्ये आणि आपल्याला काय दिलेलं आहे हे जे प्रॉब्लेम होते याच्यापेक्षा 5 पट 5 पट प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचे. सिंपल कॅल्क्युलेशन आहे 4 त्रिक 12 3 1 3 3 5 5 5
इथे कॅन्सल होतं. 5 8 40. x इज इक्वल टू 20. x इकडे गेला तर 5 8 40. आन्सर ऑप्शन सी. थँक्यू.